डॉक्टर अनिरुद्ध हे शहरातले एक अत्यंत यशस्वी सर्जन होते. त्यांचं आयुष्य म्हणजे घड्याळाच्या काट्यावर चालणारी एक ट्रेन होती. सकाळी 7ला हॉस्पिटल, रात्री उशिरापर्यंत शस्त्रक्रिया आणि उरलेला वेळ मेडिकल जर्नल्स वाचण्यात जाणारा. त्यांच्या आयुष्यात भावना या गोष्टीला जागाच नव्हती, कारण त्यांना वाटायचे की भावनांनी माणसाचा निर्णय चुकू शकतो. पण एक पावसाळी संध्याकाळ आली आणि सगळं काही बदललं. हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात एक कार अपघातात जखमी झालेली मुलगी आणली गेली. तिचे नाव होते पाखी. पाखी एक निसर्गप्रेमी आणि चित्रकार होती. जेव्हा अनिरुद्धने तिची तपासणी केली तेव्हा तिला वेदना होत होत्या, पण तिच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती. अनिरुद्धने तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. पाखीचे डोळे जेव्हा भूल उतरल्यानंतर उघडले तेव्हा समोर तिला अनिरुद्ध दिसला. पाखीने मंद हसून त्याला विचारले, "डॉक्टर, तुम्ही रोज इतक्या हृदयांना स्पर्श करता. तुम्हाला स्वतःच्या हृदयाचा आवाज कधी ऐकू आला आहे का?" अनिरुद्ध त्या दिवशी काहीच बोलला नाही. फक्त आपली फाईल बंद करून बाहेर निघून गेला. पुढचे 7 दिवस अनिरुद्धच्या आयुष्यात एक नवीन वळण आले. रोज रात्री राऊंडच्या बहाण्याने तो पाखीच्या रूममध्ये 10 मिनिटे जास्त वेळ घालवू लागला. पाखीने तिच्या ड्रॉइंग बुकमध्ये हॉस्पिटलच्या खिडकीतून दिसणारा पाऊस आणि झाडे रेखाटली होती. एक दिवस अनिरुद्धने विचारले, "तू इतकी दुःखी असूनही आनंदी कशी राहतेस?" पाखीने उत्तर दिले, "डॉक्टर, दुःख नाही, दुःख तर शरीराला असते, मनाला तर नाही. तुम्ही मनाला औषध द्यायला शिकलात तर तुम्हाला प्रेमाचा अर्थ समजेल." अनिरुद्धला पहिल्यांदाच जाणवले की तो फक्त शरीर बरे करत होता, पण मन समजून घेण्याचा प्रयत्न त्याने कधीच केला नव्हता. एका रात्री जेव्हा हॉस्पिटलचे कॉरिडॉर शांत होते, अनिरुद्धने पाखीच्या रूमची लाईट मंद केली. पाखी खिडकीत बसून चांदणे पाहत होती. अनिरुद्धने हळूच तिच्या शेजारी खुर्ची ओढून बसला. त्याने पाखीचा हात आपल्या हातात घेतला. तिची त्वचा अत्यंत मऊ आणि शीतल होती. अनिरुद्धने तिच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात एक ओढ होती जी त्याला आपल्याकडे खेचत होती. तो तिच्या अधिक जवळ गेला. त्याला तिच्या श्वासांचा मंद सुगंध आता जाणवू लागला होता. पाखीने काही न बोलता आपले डोके अनिरुद्धच्या खांद्यावरती टेकवले. अनिरुद्धने स्वतःला विसरून तिला आपल्या मिठीत घेतले. तिची मिठी इतकी सुरक्षित होती की अनिरुद्धला जगाचा विसरच पडला होता. त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी धरला आणि तिचे कपाळ आपल्या कपाळाला टेकवले. तो हळूच कुजबुजला, "पाखी, मी आयुष्यभर लोकांचे प्राण वाचवले, पण आज पहिल्यांदाच मला स्वतःसाठी जगावेसे वाटत आहे." पाखीने डोळे मिटले आणि लगेच होकार दिला. तो क्षण इतका रोमॅन्टिक होता की तिथे शब्दांची गरजच उरली नव्हती. अनिरुद्धने तिच्या ओठांना अगदी हलकेच स्पर्श केला. त्या पहिल्या चुंबनात एक पवित्र प्रेम आणि भविष्यातील स्वप्नांची चाहूल होती. पाखीच्या डिस्चार्जचा दिवस उजाडला. अनिरुद्धला भीती वाटत होती की ही मुलगी आता त्याच्या आयुष्यातून निघून जाणार. त्याने हॉस्पिटलच्या गेटवर तिची वाट पाहिली. पाखी जेव्हा बॅग घेऊन बाहेर आली तेव्हा तिचे डोळे थोडेसे पाणावलेले होते. अनिरुद्ध धावत तिच्याकडे गेला आणि म्हणाला, "पाखी, तू हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून आली होतीस, पण आता मला हे हॉस्पिटलही रिकामे वाटत आहे. तू माझ्या आयुष्याचा भाग बनशील का?" पाखीने खळाळून हसून त्याच्या गळ्यात मिठी मारली. तिने आनंदाश्रू पुसत लगेच होकार दिला. आज 1 वर्ष उलटून गेले आहे. अनिरुद्धच्या घराच्या बाल्कनीत पाखीने आपल्या कुंचल्याने भिंतीवर रंग भरलेले आहेत.
अनिरुद्ध आता तासनतास मेडिकल जर्नल्स वाचत बसत नाही, तर तो पाकीच्या चित्रांचे कौतुक करतो. त्यांचे नाते आता केवळ डॉक्टर आणि रुग्ण या चौकटीत अडकलेले नाही. ते आता एका अशा प्रवासात आहेत जिथे दररोज प्रेमाची एक नवीन व्याख्या लिहिली जाते. रात्रीच्या वेळी जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते दोघेही बाल्कनीत बसून कॉफी घेतात आणि जुन्या दिवसांच्या आठवणीत ते दोघेही रमतात. हॉस्पिटलच्या त्या थंड हवेत जिथे स्टॅथोस्कोपचे आवाज असायचे, तिथे आता पाकीच्या हास्याचा आवाज घुमतो. अनिरुद्धने शिकले आहे की सर्वात कठीण शस्त्रक्रिया हृदयाची असते, पण ती यशस्वी करण्यासाठी प्रेमाची साथ सर्वात महत्त्वाची असते. हे प्रेम, ही ओढ आणि हा सहवास आता त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. त्यांची ही गाथा आता एका सुंदर कादंबरीप्रमाणे फुलत आहे, जिचा शेवट कधीही होणार नाही, कारण ही प्रेमाची एक न संपणारी धडकन आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.